नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की उन्हाळ्यात तुमच्या झाडाची तुम्हाला काळजी कशी घ्यायची असते। जसं तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्यात खूप जास्त हीट वाढून जाते, जेणे की आपले झाडं खूप खराब होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे की आपल्या झाडाची काळजी कशी घ्यायची आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। जसं मित्रांनो आपल्याला माहीत असेल की उन्हाळ्यात खूप सारे जसे झाडांना डिसीज होतात, जसे की पेस्ट अटॅक तर लागतातच, जसे की सनबर्न्स होतात म्हणजे झाडाचे पानं जळतात। हा जसा पहिला पॉईंट मित्रांनो मी तुम्हाला सांगितला की हीटपासून आपल्या झाडाला प्रोटेक्ट करायचं असते, ते कसं करायचं मी समोर तुम्हाला सांगितलं। दुसऱ्या नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो, जसं की टेम्परेचर खूप जास्त होऊन जाते, त्याच्यामुळे आपली जी माती असते लवकर वाळते, अजून झाडाच्या मुळांना पण खूप नुकसान होते आणि झाडांना पण होते, तर ते पण आपण समोर डिस्कस करू। आता आपला जो मित्रांनो तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे तो वॉटरिंग आहे, म्हणजे झाडांना पाणी कसं टाकायचं आहे। सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, झाडाला आपल्याला पाणीचं टायमिंग्स पाहिजे, टायमिंग परफेक्ट असली पाहिजे। तर सकाळी टाकू शकता मित्रांनो, 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत तुम्ही सकाळी झाडांना पाणी टाकू शकता। किंवा जो दुसरा टाइम आहे मित्रांनो तो आहे संध्याकाळी 6:30 नंतर तुमच्या झाडांना तुम्ही पाणी टाकू शकता। दुपारी जे आहे मित्रांनो कोणत्याही झाडाला तुम्हाला पाणी बिलकुल टाकायचं नाही, कारण जसं दुपारी म्हणजे आफ्टरनूनमध्ये खूप जास्त ऊन असते, तर हीट खूप जास्त असते। तर समजा तुम्ही तेव्हा झाडांना पाणी दिलं तर तुमच्या झाडांचे पानं वगैरे जळू शकतात आणि झाडांना म्हणजे चांगलं नसते झाडाला पाणी टाकणं। तर उन्हाळ्याच्या याच्यात तुम्हाला दुपारी झाडाला पाणी नाही टाकायला पाहिजे। मी जे 2 सकाळचे टाइम आणि संध्याकाळचं सांगितलं तेव्हाच तुमच्या झाडाला तुम्हाला पाणी टाकायला पाहिजे। मग पुढचं आहे मित्रांनो की असं डीप म्हणजे फ्रिक्वेंटली वॉटरिंग नाही करायचं झाडाला, एक सोबत डीप वॉटरिंग करायचं आहे। म्हणजे काय की तुमच्या झाडाला खूप चांगल्याने तुम्हाला एक सोबतच पाणी देऊन द्यायचं आहे। जसं की म्हणजे एकदम फ्रिक्वेंटली वॉटरिंग म्हणजे असं थोडं थोडं पाणी टाकणं म्हणजे फ्रिक्वेंटली असते, तर हे तुम्हाला नाही करायचं आहे। तुम्हाला झाडाला एकाच वेळेस खूप चांगल्याने पाणी झाडाला देऊन द्यायचं आहे। मग पुढचं आहे मित्रांनो की जे कुंडीत आपण झाडं लावून ठेवल्या, पॉट्समध्ये जे झाडं आहे त्यांना तुम्हाला पाणी कसं टाकायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला तोपर्यंत वॉटरिंग करायचं आहे झाडाला जोपर्यंत जे ड्रेनेज होल्स म्हणजे जे आपण खाली जे ड्रेनेज होल्स बनवून ठेवतो, तर तिथून जोपर्यंत पाणी बाहेर नाही येत झाडाला जे पाणी टाकत आहे, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या त्या झाडांना वॉटरिंग करत राहायचं आहे। मग पुढचं आहे मित्रांनो की आपल्याला जी माती आहे ती पण चेक करायला पाहिजे। असं नाही की आपण ओव्हर वॉटरिंग करून द्या, तर त्याच्यासाठी फिंगर ड्रिप मेथड वापरायला पाहिजे। फिंगर ड्रिप मेथड काय असते, तुम्हाला तुमचं बोट असं मातीत टाकून पाहायचं। समजा ती माती तुमच्या बोटाला चिपकून आली, याचा अर्थ आहे की मित्रांनो मातीमध्ये मॉइश्चर आहे, तुम्हाला पाणी टाकायची अजिबात गरज नाही। पण समजा ती जी माती आहे ती तुमच्या बोटाला चिपकून नाही आली, अशी कोरडीच असली, याचा अर्थ आहे की मॉइश्चर नाही आहे, तर झाडाला पाणी टाकायची खूप गरज आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो माती चेक करून मग तुम्ही पाणी टाकू शकता। यांनी झाडाला ओव्हर वॉटरिंग नाही होणार आणि झाड ओव्हर वॉटरिंगने खराब नाही होणार। पण तसं तर मित्रांनो उन्हाळ्यात कधीच कोणतं झाड ओव्हर वॉटरिंगने खराब नाही होत, ते कमी पाणी दिल्यामुळेच खराब होते। तर हा पॉईंट तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचा आहे। आता जो मित्रांनो आपला चौथ्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे मल्चिंग। मल्चिंग म्हणजे काय असते, झाडाचं मॉइश्चर रिटेन करण्यासाठी ही टेक्निक म्हणजे मेथड वापरल्या जाते। तर ते आता मी तुम्हाला सांगेल समोर की कसं केल्या जाते झाडांमध्ये। तर याच्यासाठी तुम्ही काय काय वापरू शकता, वाळलेले पानं वापरू शकता, किंवा तुम्ही कोकोपीट वापरू शकता मित्रांनो, किंवा जे गवत असते ग्रास असते ते तुम्ही वापरू शकता। तर हे काही आहे तुम्ही जे वापरू शकता जसं। तर हे मल्चिंग कशी केल्या जाते मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो। तर मल्चिंग करण्यासाठी मित्रांनो आपल्याला कोणते पण वाळलेले जे पानं आहे ते घेऊन घ्यायचे। सध्यासाठी तर आता मी जमानेही करून ठेवल्या वाळलेले पानं, तुम्ही या झाडामध्ये जसं एक्झाम्पलसाठी बघू शकता। तर हे असे मित्रांनो जे वाळलेले पानं असतात ते आपल्याला असे जमा करून घ्यायचे झाडाचे। मग हे जे वाळलेले पानं असतात हेच तुम्हाला मल्चिंगसारखं वापरायचं असते। मल्चिंग म्हणजे कशी केल्या जाऊ शकते, जी टॉप सरफेस असते म्हणजे झाडावरची जी सगळ्यात ही जी टॉप लेअर असते, हिला तुम्हाला असं पूर्ण जे वाळलेले पानं असतात मित्रांनो त्यांनी हे कव्हर करून द्यायचं आहे। यांनी काय होणार, हे वाळलेले पानं आपण जे मातीच्या पहिल्या लेअरवर टाकलं आहे, तर याच्यात आपण जसंच पाणी देऊ तर हे मॉइश्चर रिटेन राहील। आणि जसं ऊन खूप जास्त पडते तर याच्यावर जसे हे आपण कोरड्या पाण्याची किंवा गवत किंवा कोकोपीटची जी लेअर टाकून ठेवली आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हे सुरक्षित राहील। अजून याचं पाणी लवकर इव्हॅपोरेट नाही होणार, जेणे की मित्रांनो हे जे झाड आहे याच्यात पाणी जमा राहील आणि आपल्या झाडाला खूप चांगलं मॉइश्चर राहील, तर ते हिरवगार राहील। तर हा मल्चिंगचा जो पॉईंट आहे मित्रांनो हा पण तुम्हाला नक्की वापरायचा आहे। मल्चिंगची टेक्निक नक्की वापराल, उन्हाळ्यात खूप चांगली टेक्निक असते, बेस्ट टेक्निक असते। जसं मित्रांनो मी तुम्हाला आता मागे सांगितलं की मल्चिंग कसं केल्या जाते झाडाचं, तर हे मल्चिंग करायचं आहे। टॉप सरफेस तुम्हाला वाळलेल्या पानांनी कव्हर करून द्यायचं आहे, जेणे की मॉइश्चर तुमच्या झाडामध्ये रिटेन राहील आणि उन्हाळ्यात तुमचे झाडं खराब नाही होतील आणि खूप चांगले राहतील। तर ही जी केअर टाईप आहे ही नक्की वापरा। अजून ही मित्रांनो जी टेक्निक आहे ती बेस्ट कोणासाठी असते, ज्यांच्याकडे टेरेस गार्डन आहे म्हणजे जे गच्चीवर झाडं लावतात त्यांच्यासाठी ही बेस्ट टेक्निक आहे। तर मित्रांनो मल्चिंग आपल्या झाडामध्ये आपल्याला नक्की करायची आहे। आता मित्रांनो जो आपला 5व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे मित्रांनो शेड मॅनेजमेंट। म्हणजे तुमच्या झाडाला तुम्हाला
तुम्हाला ग्रीन नेट्स वापरायचे आहे। सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे ग्रीन नेट्स वापरायचे आहे, कारण खूप जास्त हीट असते जेणे की आपल्या झाडाला सनबर्न्स म्हणजे झाडाचे पानं जळतात, त्याच्यासाठी मित्रांनो ग्रीन नेट नक्की वापरायचे। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, ग्रीन नेट नसेल समजा आपल्याकडे तर जे पडदे असतात म्हणजे कर्टन्स आहे ते पण तुम्ही वापरू शकता किंवा कपडे पण वापरू शकता झाडाला कव्हर करण्यासाठी, जे दुपारचं जे ऊन असते त्याच्यासाठी। तर हे जे कव्हरिंगचं हे आहे मित्रांनो, हे सकाळी तुमच्या झाडाला तुम्हाला कव्हर नाही करून ठेवायचं आहे। तुमच्या झाडाला मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त जे आहे जे आफ्टरनून आहे तेव्हाच तुमच्या झाडाला तुम्हाला कव्हर करून ठेवायचं आहे। सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या झाडाला अजिबात तुम्हाला कव्हर नाही करायचं आहे। आणि जे ग्रीन नेट आहे मित्रांनो ते 24 तास म्हणजे आपण दरवेळेसाठी आपल्या झाडांवर लावू शकता आणि खूप चांगलं राहील। तर ग्रीन नेट नक्की वापरायचं आहे। ग्रीन नेट असेल तर ग्रीन नेटच तुम्हाला वापरायचं आहे, याने की तुमच्या याच्यावर UV रेज म्हणजे जे खूप हार्मफुल सनलाईटचे रेज असतात ते झाडावर नाही पडतील, जेणे की तुमच्या झाडाला सनबर्न्स नाही होणार। तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे। आता जसं शेड मॅनेजमेंटमध्येच मित्रांनो एक सब पॉईंट आहे, तो काय आहे की जसं खूप जास्त ऊन येऊन जाते, हेवी सनलाईट जसं आहे तर खूप जास्त हीट असते, तर झाडांना तेव्हा मित्रांनो तुम्हाला शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे। म्हणजे असं जे शेड आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे माझ्याकडे असं शेड एरिया आहे। तर या एरियामध्ये जे पण असे जे सीडलिंग्स असतात किंवा हे जे असे पाहू शकता आपण जे नाजूक झाड आहे किंवा हे जे असे सनबर्न्स ज्यांना झाडांना झालं त्यांना मी इकडे शिफ्ट करून देत असतो। तर या एरियामध्ये मी त्या झाडांना ठेवत असतो, जेणे की खूप चांगला फायदा मिळतो। तर आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, काही सीडलिंग्स वगैरे म्हणजे बिया लावले असतील ते अजून किंवा जे पण नाजूक झाड आहे ते तुम्हाला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे। अजून एक पॉईंट आहे मित्रांनो, जे पण तुमचे गुलाबाचे झाडं असतील मित्रांनो, ते गुलाबाचे झाडं पण तुम्हाला शेड एरियामध्ये शिफ्ट करून टाकायचं आहे। त्यांना अजिबात मित्रांनो खूप डायरेक्ट सनलाईटमध्ये उन्हात नाही ठेवायचं आहे, याने त्याचे पानं जळतात, कळ्या पण जळतात। तर हा पण नक्की लक्षात ठेवायचा आहे, सगळे शेडमध्ये तुम्हाला शिफ्ट करून द्यायचं आहे। आणि दुपारच्या वेळेस तर मित्रांनो जे खूप नाजूक झाड आहे ते तुम्हाला शेडमध्येच ठेवायला पाहिजे। गुलाबाचं झाड पण येते त्या कॅटेगरीमध्ये, तर त्यालाही शेड खालीच ठेवायचं आहे। आता मित्रांनो हा जो आपला 5वा नंबरचा पॉईंट होता शेड मॅनेजमेंट, हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगून दिला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला शेड मॅनेजमेंट करायचं आहे। आता मित्रांनो जो आपला पुढचा 6व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे मित्रांनो सॉईल केअर। सॉईल केअरमध्ये काय करायचं आहे मित्रांनो, जी पण तुमची सगळ्यात वरची टॉप लेअरची जी माती आहे ती थोडीशी काढायची आहे। त्याच्यात मित्रांनो रेती म्हणजे जी रिव्हर सँड असते ती तुम्हाला मिक्स करायची आहे, जी कन्स्ट्रक्शनमध्ये वापरल्या जाते, ती चांगल्याने त्याच्यात मिक्स करायची आणि मग तुमच्या झाडामध्ये ते टाकून द्यायचं आहे। याने ड्रेनेज सिस्टम खूप चांगलं होते आणि उन्हाळ्यात हे करणं खूप चांगलं असते, गरजेचं असते झाडासाठी। तर ही टिप नक्की वापरायची आहे। आता मित्रांनो आपला जो 7व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे फर्टिलायझर्सचा, म्हणजे झाडांना खतं कोणते कोणते टाकायचं आहे। सगळ्यात जो पहिला पॉईंट आहे मित्रांनो, ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही तुमच्या झाडाला शेणखत मग ते जे वर्मी कंपोस्ट टाकू शकता, म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट जे कंपोस्ट आहे तेही टाकू शकता, खूप चांगलं राहील। तुम्हाला दर 15 दिवसापैकी एकदा तुमच्या झाडाला नक्की टाकून द्यायचं आहे। अजून जे मित्रांनो आपलं जे शेणखत आहे कावडंग कंपोस्ट, ते मित्रांनो उन्हाळ्यात कमी वापरायला पाहिजे, कारण जे शेणखत आहे मित्रांनो ते थोडंसं हीट असते, म्हणजे ते गरम असते। तर उन्हाळ्यात तुम्हाला जी गरम वस्तू आहे झाडाला नाही टाकायला पाहिजे, म्हणजे कमी करायला पाहिजे, नाही टाकायला पाहिजे, तर तुम्हाला ते कमी टाकायला पाहिजे। त्याच्यासाठी मित्रांनो जे शेणखत आहे उन्हाळ्यात तुमच्या झाडाला तुम्हाला कमी टाकायचं आहे। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो की जे केमिकल म्हणजे रासायनिक जे खतं आहे ते तुम्हाला अजिबात वापरायचे नाही। उन्हाळ्यात रासायनिक खतं टाकल्याने किंवा जास्त खतं टाकण्याने, जास्त रासायनिक खताचा वापर करण्याने जे तुमचे झाडाचे पानं असतात ते जळतात, अजून त्यांना सनबर्न्स होतात। तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे की रासायनिक खतं अजिबात टाकायचे नाही उन्हाळ्यात, ते बंद करून द्यायचं आहे। आणि शेणखतचा पण वापर मित्रांनो कमीच करायचा आहे। मग खतं टाकायचे कोणते आहे तर तुम्ही जे गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोस्ट आहे ते टाकू शकता, किचन वेस्ट कंपोस्ट टाकू शकता, ॲप्सन सॉल्ट झाईम फर्टिलायझर, याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तोही व्हिडिओ नक्की पाहाल। आणि हे घरच्या घरी कसं तयार करायचं त्याच्यावरही व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तेही व्हिडिओ सगळे नक्की पाहाल। हा व्हिडिओ झाल्यावर मी तुम्हाला प्लेलिस्ट देऊन देईल, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता। आता मित्रांनो जो 8व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे मित्रांनो लीफ केअर। लीफ केअरमध्ये काय, पानाची काळजी कशी घ्यायची आहे। सगळ्यात पहिले जे पण इंडोर प्लांट्स म्हणजे जे घरामध्ये आपण झाडं लावून ठेवले त्यांचे स्वच्छपणे आपल्याला कोणताही ओला कपडा कॉटनचा घेऊन घ्यायचा आहे, किंवा आपल्याकडे जी स्प्रे बॉटल आहे मित्रांनो ती स्प्रे बॉटल घेऊन घ्यायची आहे, चांगल्याने झाडावर पाणी स्प्रे करायचं आहे आणि ते कोणत्याही एका कापडनी चांगल्याने पुसून घ्यायचं आहे। स्प्रे बॉटल नसेल तर डायरेक्ट एक कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कोणताही, चांगल्याने ओला करून घ्यायचा आणि त्याने आपल्या झाडाचे पानं चांगल्याने पुसून घ्यायचे। याने मित्रांनो जी वरची जी लेअरवर म्हणजे डस्ट वगैरे डस्ट पार्टिकल्स लागले असतील ते साफ होतील आणि मग यांनी जे आपलं फोटोसिंथेसिस आहे झाडाचं खूप चांगल्याने होईल, जेणे की आपलं जे झाड आहे ते खूप हिरवगार होईल। तर हा पण पॉईंट मित्रांनो नक्की लक्षात ठेवायचा आहे, याने फोटोसिंथेसिस खूप चांगलं होईल। आणि जे आपल्या घराच्या बाहेर झाडं म्हणजे आपण अंगणात अजून आपल्या गार्डनमध्ये झाडं लावून ठेवल्या त्यांच्यासाठी आहे की आपलं जसं पाईपने आपण पाणी टाकतो तर पाईपनी जे पानं आहे मित्रांनो ते स्वच्छ धुवून घ्यायचे, याने जे डस्ट वगैरे आहे ती सगळी साफ होऊन जाईल आणि तुमच्या झाडाचं फोटोसिंथेसिस खूप चांगलं होईल, जेणे की तुमचं झाड खूप हिरवगार होईल। तर मित्रांनो 9व्या नंबरचा पॉईंट आहे प्रूनिंगचा, म्हणजे तुमच्या झाडाची तुम्हाला कटाई छटाई म्हणजे कटिंग चांगल्याने करायची आहे, पण एकदम बारीक कटिंग नाही करायची
करायची आहे. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे, बारीक कटिंग उन्हाळ्यात अजिबात तुमच्या झाडाची नाही करायची आहे. यांनी झाड जे आहे ते आधी स्ट्रेसमध्ये असते, ते त्यांनी अजून स्ट्रेसमध्ये जाऊ शकते, जेणे की झाड मित्रांनो खराब होऊ शकते. तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे. बारीक कटिंग कोणत्याही झाडाची तुम्हाला उन्हाळ्यात नाही करायची आहे. मग पुढचं आहे की कटिंग कशी करायची आहे. तर प्रुनिंगमध्ये मित्रांनो आपल्याला झाडाची बारीक बारीक करायचं आहे. जे पण खराब जे झाडाचे फांद्या असतील ते तुम्हाला कट करायचे आहे, आणि जे पण वाळलेले पानं किंवा येल्लो ब्रांचेस वगैरे झाले असतील ते तुम्हाला झाडापासून हटवून द्यायचं आहे. बस तुम्हाला उन्हाळ्यात एवढीच हलकीशी कटिंग करायची आहे झाडाची, जास्त बारीक नाही करायची. आता मित्रांनो 10व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे आपला पॉट प्रोटेक्शन. पॉट प्रोटेक्शनमध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला कोणते पण जे काळे प्लास्टिकचे जे कुंड्या येतात ते अवॉइड करायचे. झाडामध्ये ते अजिबात वापरायचे नाही आहे. जसे मित्रांनो ही जी कुंडी पाहू शकता आपण, ही प्लास्टिकची अशी ब्लॅक पॉट्स येतात. हे मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यात जसे पण तुम्ही नवीन झाडं आणले असेल त्याच्यात तुम्हाला लावायचे नाही आहे, कारण हे जे आहे ही खूप लवकर हीट होते, अजून हे जे झाड आहे हे खराब होऊ शकते. तर हे पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं आहे. असे जे काळ्या कुंड्या असतात उन्हाळ्यात अजिबात तुम्हाला वापरायचे नाही आहे. आणि मित्रांनो प्लास्टिकच्या पण कुंड्या तुम्हाला वापरायला नाही पाहिजे. पण समजा मित्रांनो खूप जास्त प्लास्टिकच्या कुंड्याच असतील तुमच्याकडे मॅक्सिमम, तर तुम्हाला कोणताही एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने जसं आपण माठाला गुंडाळतो तसंच तुमच्या या कुंडीला तुम्हाला चांगल्याने कव्हर करून घ्यायचं आहे. कोणता पण एखादा खराब कपडाही घेऊन घ्याल, त्यांनी तुमचे जे मेन इम्पॉर्टंट प्लांट्स आहे किंवा खूप कमी असतील तुमच्याकडे झाडं, तर सगळ्याच झाडांना जे पण प्लास्टिकचे असे काळे कुंड्या असतील किंवा कोणते असे प्लास्टिकचे पॉट्स असतील त्यांना तुम्ही गुंडाळून ठेवू शकता. यांनी तुमच्या झाडाची कुंडी लवकर गरम नाही होणार आणि तुमचं जे झाड आहे मित्रांनो ते चांगलं राहील. आणि पुढचा पॉईंट आहे की तुम्हाला वरती सरफेसवर ठेवायला पाहिजे स्टँड्स वगैरे किंवा विटा वापरायला पाहिजे, जेणे की याची हाईट थोडीशी होईल आणि डायरेक्ट जी जमीनची हीट असते ती तुमच्या झाडाला नाही लागणार. आता मित्रांनो जो 11व्या नंबरचा पॉईंट आहे तो काय आहे की तुमचे जे पण सीडलिंग्स म्हणजे जे आता नवीन तुम्ही झाडं उगवले असेल, सीड्सपासनं जे म्हणजे सीड्स लावले असतील कोणत्याही झाडाचे, बिया तुम्ही आता पेरले असेल, तर ते जे मित्रांनो बिया आहे ते तुम्हाला शेड एरियामध्येच ठेवायचं आहे. जे पण लावले ज्याही कुंड्यांमध्ये तुम्ही लावलेले ते कुंड्या तुम्हाला शेड एरियामध्येच ठेवायचं आहे. अजिबात तुम्हाला डायरेक्ट सनलाईट किंवा ओपन असं जे स्पेस असते त्याच्यात नाही ठेवायचे आहे. 12व्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो हीट डॅमेज. हीट डॅमेजमध्ये काय होऊ शकतात, जसे तुमचे झाडाचे पानं आहे ते वाळू शकतात मित्रांनो, ते ड्राय होतात किंवा झाड पूर्ण ड्राय होऊ शकतात. किंवा मित्रांनो जे झाडाचे टिप्स असतात म्हणजे जो असा वरचा जो पानांचा टोक असतो तोच फक्त असा ब्राउनिश झाला असतो हलकासा, किंवा जे आहे मित्रांनो लीफ कल दिसू शकते, म्हणजे जे झाडाचे पानं आहे त्याचे तुम्हाला कल झालेले दिसू शकतात ते. किंवा मित्रांनो जे आपलं फ्लावरिंग ड्रॉपिंग म्हणजे जे पण आपल्या झाडाला कळ्या लागतात ते कळ्या पण गळून पडतात. तर हे हीट डॅमेजचंच आहे. हीट डॅमेज कसं झाडाला म्हणजे वाचवायचं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं. जे ग्रीन नेट अजून जे मल्चिंगचे जे सगळे पॉईंट्स होते ते तुम्हाला वापरायचे, याने तुमचं झाड सुरक्षित राहील. आता मित्रांनो 13व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे पेस्ट अटॅक्सचा. म्हणजे झाडाला खूप किडे कीटक लागतात, त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला कीटनाशक वापरायचे आहे. तसा मी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे 10 कीटनाशकवर, तर तो व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यातलं कोणताही आपल्याला जो कीटनाशक इझी वाटेल, जो आपण लवकरात लवकर तयार करू शकता, तो कीटनाशक आपल्याला घरच्या घरी तयार करायचा आहे आणि झाडावर त्याची फवारणी करून द्यायची आहे. किंवा मित्रांनो जसं आता जशी हीट वाढते, जसं उन्हाळ्यात आता जसं खूप जास्त हीट वाढत आहे, तर हीटसोबत मित्रांनो जे किडे म्हणजे पेस्ट आहे ते पण झाडावर खूप जास्त लागतात. तर किडे कीटक झाडाला खूप लागतात. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे कडुलिंबाचं तेल आहे ते वापरायचं आहे. 1 चमचा 1 लिटरमध्ये टाकायचं आहे आणि चांगल्याने आपल्या झाडावर याची फवारणी करून द्यायची आहे. याने तुमच्या झाडावरचे जेवढेही किडे असतील मित्रांनो ते म्हणजे चालले जातील. तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे. कडुलिंबाची फवारणी दर 10 ते 15 दिवसात तुमच्या झाडावर तुम्हाला नक्की करायची आहे उन्हाळ्यामध्ये. पण कोणताही कीटनाशक किंवा जे असं आपलं जे नीम ऑइल होतं म्हणजे कडुलिंबाचं तेल, त्याचं जे आपण फवारणी करणार होतो ते तुम्हाला मित्रांनो कधी पण आफ्टरनूनमध्ये अजिबात स्प्रे नाही करायचं आहे. आता मित्रांनो जो 14व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे टेरेस गार्डनिंगसाठी. ज्यांच्याकडे पण मित्रांनो जे गच्चीवर झाडं लावतात त्यांच्यासाठी मी पॉईंट्स घेऊन आलो आहे. तर आता ते आपण बघू. जे पण मित्रांनो गच्चीवर झाडं लावतात तर त्याच्यासाठी खूप जास्त हीट असते. तर मित्रांनो जे गच्चीवर जेही लोक झाडं लावतात त्यांना ग्रीन नेट नक्की तुमच्या झाडाला लावायची आहे. हे तर कंपल्सरीच आहे तुमच्यासाठी, तर ग्रीन नेट नक्की वापरायचं आहे. मग पुढचं आहे मित्रांनो की तुम्ही समजा ग्रास मॅट्स जे आहे ते वापरू शकता झाडामध्ये, तर ते वापरायला पाहिजे. किंवा मित्रांनो सिंपल तुम्ही टाईल्स किंवा जे असे विटा असतात मित्रांनो त्यांच्यावरही तुमच्या झाडांना असं हीट म्हणजे हाईट देऊ शकता. ही हाईटने काय होईल मित्रांनो, ही जी जमिनीवरची डायरेक्ट हीट असते ती तुमच्या झाडाला नाही लागणार, कारण गच्ची तर तशी खूप सगळ्यात जास्त तापते. तर हा जो पॉईंट आहे मित्रांनो नक्की लक्षात ठेवायचा आहे. वर झाड आहे. अजून एक स्पेशल पॉईंट आहे, जे पण लोक गच्चीवर झाडं लावतात त्यांना आपले झाडं असे जवळ ठेवायचे. जसे हे पाहू शकता माझे टमाटरचे झाडं कसे जवळ आहे. मग पाहू शकता की हे असं गुलाबाचे झाडं, आणि मग हे असे जे मित्रांनो सगळे झाडं आहे ते असे तुम्हाला एकदम ऑर्डरमध्ये जवळ ठेवायचे. याने काय होते मित्रांनो, हीटिंग नाही होत, अजून जे ह्युमिडिटी असते ती मेंटेन राहते, जेणे की झाड जे आहे हिरवेगार राहतात. तर आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की उन्हाळ्यात आपले जे झाडं आहे गच्चीवर जे झाडं लावतात त्यांना आपल्या झाडांना दूर नाही ठेवायचं, जवळ झाडं मांडून ठेवायचे.
आता मित्रांनो आपला जो शेवटचा 15व्या नंबरचा पॉईंट आहे हा बोनस पॉईंट्स आहे. तर बोनस पॉईंट्स कोणते कोणते आहे तुम्हाला सगळ्यात पहिले जो पहिला आहे पॉईंट तो आहे की सेल्फ वॉटरिंग सिस्टम बनवायची आहे तुमच्या झाडासाठी. म्हणजे झाडाला ते स्वतःहूनच पाणी टाकते ही सिस्टम. ते घरच्या घरी कशी बनवायची याच्यावर मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे. जो एंड स्क्रीन येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कमेंट देऊन देईल. मी आता मागच्या वर्षी मी बनवलेला होता व्हिडिओ की उन्हाळ्यात तुमच्या झाडाची काळजी कशी घ्यायची. त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलं आहे की सेल्फ वॉटरिंग सिस्टम काय असते आणि झाडासाठी कशी तयार करायची असते. तर तुम्हाला नक्की तयार करायला पाहिजे. दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की हा बेस्ट सीझन आहे खत बनवण्यासाठी. तर समजा तुम्हाला खत बनवणं तयार करायचं तर पोस्ट ऑन सगळे जे खतं आहे त्याच्यावर मी चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तर ते व्हिडिओज नक्की पाहाल. खत बनवण्यासाठी हा बेस्ट सीझन असतो. तर तुम्हाला जे खत बनवणं नक्की सुरू करून द्यायचं आहे. आणि तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे की तुमचे जे सगळे झाडं असतील मित्रांनो त्यांच्यावर तुम्हाला मॉनिटर म्हणजे तुमच्या सगळ्या झाडांकडे तुम्हाला मित्रांनो लक्ष द्यायचं आहे. याने की तुमचे झाडं खूप हिरवेगार राहतील. तर हे काही बोनस पॉईंट्स पण होते मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्या झाडाची काळजी घ्यायची आहे या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील. इकडे तुम्हाला खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण जे व्हिडिओज मी सांगितले होते ते सगळे आता स्क्रीनवर येऊन जातील. तर त्या व्हिडिओजला क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन कराल. धन्यवाद.